नमस्कार मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण घरगुती पद्धतीने वडापाव कसे बनवायचे ते बघणार आहोत। नेहमी आपण बाहेरच्या हातगाडीवरचे किंवा हॉटेलमधले वडापाव खात असतो, पण घरीच जर आपण अशा पद्धतीने वडापाव बनवले तर अगदी कमी खर्चात आपण भरपूर वडापाव बनवू शकतो आणि पोटभर खाऊ शकतो। ही रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 बटाटे घेतलेत, ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। बटाटे आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्यात, आलं आणि अर्धा चमचा जिरे घेतले, कोथिंबीर घेतली आहे। सर्व साहित्य आपल्याला अशा पद्धतीने मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, आपले बटाटे चांगले शिजलेले आहेत। त्याच्यामध्ये थंड पाणी घालून अशा पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची। कढईत तेल घालून घ्यायचं, त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची। त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं। या वाटणामध्ये आपण बटाटा परतून घेणार आहोत, त्याच्या अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं। हे बघा, मसाला आपला व्यवस्थित परतून झाला आहे, त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही याच्यातील मिरच्या कमी सुद्धा करू शकता। आता गॅस बंद करून मग त्याच्यामध्ये असा कुस्करलेला बटाटा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। बटाटा व्यवस्थित मिक्स करून बाजूला काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित गार होऊन द्यायचा आहे। नंतर आपण त्याचे वडे बनवणार आहोत। एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ मोजून घ्यायचे। त्यामध्ये आपण जे आपलं ज्वारीचं आणि तांदळाचं मिक्स पीठ असतं ते 2 चमचे घालणार आहोत। याच्यामुळे वडे छान कुरकुरीत असे बनतात। अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची, पाव चमचापेक्षा पण कमी हळद घालायची, नाहीतर वड्यांचा रंग बदलतो। अंदाजानुसार मीठ घालून घेणार आहोत। त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी मिक्स करून पीठ व्यवस्थित कालवून घेणार आहोत। पाणी एकदम जास्त घालायचं नाही, कारण थोडं थोडं पाणी घालतच ते पीठ मिक्स करून घ्यायचं, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात। हे बघा, आपण अशा पद्धतीने ते पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जास्त घट्ट पण नाही बनवायचं, जास्त पातळ पण नाही बनवायचं। आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण वडापाव बरोबर लागणारी शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊयात। इथे मी पाव वाटी शेंगदाणे घेतलेत, ते आपल्याला खरपूस भाजून घ्यायचेत। शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजून झालेत, आपण काढून घेऊयात। त्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या घालून घेणार आहोत आणि त्यानंतर हे थोडंसं खोबरं उभे पातळ काप करून घेतलेत ते घालून घेणार आहोत। पाव चमचा जिरं घालून घ्यायचे आणि हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायचे। हे बघा, सर्व साहित्य आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। नंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत, पाव चमचा हळद घालून घेणार आहोत, अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत। कढई आपण गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत। तेल खूप कमी घालायचं, नाहीतर ही चटणी जास्त तेलकट होऊ शकते। आपल्याला फक्त ही चटणी 2च मिनटं परतून घ्यायची आहे। ही चटणी छान कुरकुरीत अशी बनते आणि खूप जास्त दिवस टिकते सुद्धा ही चटणी। वडापावबरोबर तर खूप छान लागते ही चटणी। आपली चटणी आता तयार झाली, आपण एका भांड्यात काढून घेऊयात। हे बघा, एका वाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे। आता आपल्याला वडे तळून घ्यायचे, तर त्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। तेल आपलं गरम होतंय तोपर्यंत आपण वडे तयार करून घेऊयात। बटाट्याचं थोडे मिश्रण असं हातावर घेऊन अशा पद्धतीने त्याचा गोल तयार करायचा।
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वड्यांचा आकार गोलसुद्धा ठेवू शकता, पण मी असे चपटे वडे बनवून घेणार आहे। झणझणीत असे बटाटे वडे हे चवीला खूप छान लागतात। तेल आपलं गरम झाले तर वडा अगोदर आपण बेसन पिठात बुडवून घेऊन मग अशा पद्धतीने तेलात सोडणार आहोत आणि सोनेरी रंगावर तळून घेणार आहोत। तेल अगोदर व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आणि मगच त्यात वडा टाकायचा, नाहीतर कधी कधी काय होतं, तेल कमी जर गरम झालेलं असलं तर वडा आपला कढईला चिकटू शकतो। वडे तळताना गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची। हे बघा, आपल्या वड्यांचा कलर आता बदली झालेला आहे। आपले वडे सोनेरी रंगावर छान तळून झालेत, आपण काढून घेऊयात। गरम गरम बटाटे वडे हे पावाबरोबर खूप छान लागतात। याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा वडे तळून घेणार आहोत। हे बघा, आपले वडे आता आपले तळून झालेत। त्याच्यानंतर आपण हिरव्या मिरच्या तळून घेणार आहोत। इथे आपण 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या अशा पद्धतीने व्यवस्थित तळून घ्यायच्या। एकदम तेलामध्ये टाकायच्या नाहीत, नाहीतर त्या फुटून उडू शकतात। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। धन्यवाद।